आज आमच्या गावच्या नवीन घरापुढे ना अंगण बनवायचं काम चालू होतं। त्याच्यासाठी मुरमाच्या पाट्या सगळेजण जमा करत होते। थोडक्यात सांगते तुम्हाला झाडं कोणती लावली। पहिलं आंब्याचं, दुसरं नारळाचं आणि हे तिसरं आहे ना हे आपल्या भगवान भोलेनाथाचं आपलं बेलाचं झाड आहे। पण ते परत आता परवा दिवशी तिथनं काढून खालच्या वावरात लावलेलं आहे। परत मोगऱ्याचं पण झाड लावलेलं हे आहे ना हे जास्वंदाचं आहे। आई म्हणते आता पाऊस पडून गेल्यामुळे चांगलंच फुललेलं आहे। कडीपत्त्याचं पण म्हणजे सगळीच झाडं चांगली फुललेली आहेत। मी आता गणपतीच्या सुट्टीत गावाला गेली ना तुम्हाला सगळी झाडं दाखवते। आणि हे मोठं दांडकं दिसतंय ना ते आहे ना शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे। मला माहिती आहे शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे ना वास्तुशास्त्रानुसार घरापुढे लावायचं नसतं। आम्ही ते खालच्या शेताच्या वावरात लावणार आहे, म्हणजे बांधावर लावणार आहे। आणि बाकीचे आहे ना आज आहे ना वेल लावायची कामं चालू होती, म्हणजे भोपळ्याचं, घेवड्याच्या शेंगाचं आणि मला एक मनी प्लांटचं सुद्धा वेल लावायचं होतं। त्याच्यासाठी कारभारीने दोन्ही साईडला अशी 2 दांड्या म्हणजे वेल चढण्यासाठी दांड्या खवलेल्या होत्या। बाकीचं दरवाजा पुढे मुरुम टाकला व चिखल होत होता म्हणून।